येस मगर चालेल, सुरू करते. अनंगुप्ती माताजी. आपण प्रार्थनेने सुरुवात करूयात. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. पंचाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. गीतामृत मालिकेमध्ये सर्व मैत्रिणींचं अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत भगवद्गीता 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग मधील श्लोक क्रमांक 14. तर श्रीकृष्ण महात्मा कोण आहेत याच्याबद्दल या ठिकाणी सांगत आहे. तर जे दृढतेने आपली भक्तिमय वाटचाल करतात आणि जे जाणतात की भगवान श्रीकृष्णच हे सर्वोच्च व्यक्तिमत्व आहेत, सर्वोच्च परम पुरुषोत्तम भगवंत आहेत, हे जे जाणतात त्यांना महात्मा म्हटलं गेलं आहे. तर आपल्या मनामध्ये ही उत्सुकता असू शकते की हे महात्मा जन करतात तरी काय आणि त्यांना महात्मा का म्हटलं गेलेलं आहे. आणि श्रीकृष्ण खूप छान एकदम आनंदाने किंवा गौरवाने त्यांचं वर्णन आपल्यासमोर करत आहेत. तर त्यांची काय लक्षणे असतात आणि हे काय काय कृती करतात, त्यांच्या ऍक्टिव्हिटीज कशा प्रकारच्या असतात, त्या विशिष्ट प्रश्नाचे उत्तर आपल्याला या 14व्या श्लोकामध्ये मिळतं. तर आपण बघूयात तो श्लोक काय आहे. श्लोक क्रमांक 14. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. याचा अर्थ असा आहे, हे महात्मेजन सतत माझे कीर्तन करीत दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. याच्यामधले अनेक शब्द खूप महत्वाचे आहेत. जे सतत, त्याच्यानंतर निरंतर म्हणजे सतत म्हणजे निरंतर, कीर्तयंत म्हणजे कीर्तन करीत, माम म्हणजे भगवंतांचे, यतंता म्हणजे पूर्णपणे प्रयत्न करतात. प्रयत्न हा देखील शब्द महत्वाचा आहे. आणि दृढव्रत म्हणजे दृढ निश्चयाने आणि भगवंतांना ते वंदन करतात. आणि इथं दिलेलं आहे की नित्ययुक्ता म्हणजे नित्ययुक्त झालेले असतात आणि उपासते आराधना करतात. तर या सगळ्या गोष्टी म्हणजे दृढता, निश्चय, त्याच्यानंतर सातत्य, या गोष्टी भक्तीमध्ये अतिशय महत्वाच्या आहेत. आता भगवंत अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी शिकवत आहेत या ठिकाणी. तर आता आपण बघितलं की हा खूप सुंदर आणि महत्वाचा श्लोक आहे. इतर श्लोकांप्रमाणे हा देखील श्लोक आपल्याला एक दृढतेचे पालन करणं किती आवश्यक आहे याची जी नीड आहे, म्हणजे याची जी आवश्यकता आहे, ती आवश्यकता आपल्यामध्ये निर्माण करतो. तर इथं असं दिलंय की अशा कशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज महात्वेजन करण्यामध्ये व्यग्र असतात. जेव्हा आपण हा श्लोक वाचतो ना आणि याबद्दल अभ्यास करण्यासाठी किंवा समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो, त्या श्लोकासाठी वेगवेगळे लेक्चर ऐकण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या पण मनामध्ये ना एक तीव्र भावना निर्माण होते की आपण पण अशा प्रकारचं भक्त बनू शकतो का? किंवा हा प्रश्न मनामध्ये येतो, एक कुतूहल मनामध्ये येतं की कशा प्रकारचं वर्तन या भक्तांचं असेल की स्वयं भगवान श्रीकृष्ण त्यांचा गौरव करतात, गीतेमध्ये त्यांच्याबद्दल बोलतात. तर आपल्या हृदयामध्ये देखील ही भावना निर्माण होते, तीव्रता निर्माण होते
की आपण देखील अशा प्रकारचा भक्त बनता येईल का, किंवा अशा प्रकारच्या भक्त बनण्यासाठी आपण काय प्रयत्न करायला हवेत, या प्रकारची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. आणि अतिशय या भावनेला खतपाणी घालण्यासाठी अतिशय उत्साहवर्धक असा हा श्लोक आणि त्याचा अर्थ आणि त्याचं तात्पर्य प्रभुपाद या श्लोकाच्या खाली देताना दिसून येतात. तर आपण प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे हा श्लोक म्हणजे नेमकं काय सांगायचंय भगवंताला ते समजून घेऊयात. तर हे महात्मेजन नेमकं काय करतात? सततम हा शब्द इथं आलेला आहे. आता तात्पर्यामध्ये आपण बघूयात की काय वर्णन केलेलं आहे. तर इथं सांगितलंय प्रभुपादांनी की कोणत्याही साधारण मनुष्यावर शिक्कामोर्तब केल्याने तो महात्मा बनू शकत नाही. प्रभुपाद या ठिकाणी सुरुवातीलाच एकदम स्पष्ट करतात. त्याच्या लक्षणांचे वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे. महात्मा हा सदैव भगवान श्रीकृष्णांचे गुणगान आणि कीर्तन करण्यामध्ये रममाण झालेला असतो. त्याला इतर कोणताही उद्योग नसतो. तो सतत श्रीकृष्णांचे गुणगान करण्यातच युक्त असतो. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तो निर्विशेषवादी नसतो. गौरव किंवा कीर्तनाबद्दल बोलावयाचे तर मनुष्याने पवित्र भगवत नामाची, भगवंतांच्या शाश्वत रूपाची, त्यांच्या असाधारण लीलांची आणि दिव्य गुणांची स्तुती करीत भगवंतांचे कीर्तन करावे. त्याने या सर्व गोष्टींची स्तुती केली पाहिजे. म्हणून महात्मा हा भगवंतावर अत्यंत आसक्त असतो. तर आपण बघत आहोत की महात्मे जनांची काय लक्षणे असतात. इथं खूप सुंदर वर्णन प्रभुपादांनी या ठिकाणी केलेलं आहे. ते असं म्हणतात की महात्मा सदैव गुणगान करण्यामध्ये व्यग्र असतो. कोणाचं गुणगान? तर भगवान श्रीकृष्णांचं गुणगान करण्यामध्ये, हरे कृष्ण महामंत्राचं गुणगान करण्यामध्ये तो सतत व्यग्र असतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या महामंत्राचा सदैव नित्यत्वाने जप करण्यामध्ये ती व्यक्ती मग्न असते. तर अतिशय महत्वाची गोष्ट ही आहे की सतत हरिनाम घेणं शक्य आहे का? आपल्याला दृष्टीने ते असं वाटू शकतं की कसं हे शक्य आहे की सातत्याने हरिनाम घेणं. तर यासाठी सातत्याने प्रयत्न करणं हे खूप गरज आहे, खूप गरजेचं आहे. तर आता ही काही सोपी गोष्ट नाही, सहज साध्य गोष्ट नाही, अवघड आहे. परंतु प्रयत्न अंती ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. तर कोणतीही कृती करताना आपण हाताने काम करत असतो किंवा पायाने चालत असतो, कुठेतरी जात असतो, येत असतो, त्यावेळेला देखील आपली जीवा ही कार्यरत असू शकते हरिनाम घेण्यामध्ये. बघा, आपण जर तसं बघायला गेलं तर दिवसभरामध्ये जे काही बोलतो तर ते किती शब्द होत असतील माहित नाही. परंतु म्हणजे आपल्याला जी शक्ती दिली आहे भगवंतांनी, जीवेला जी शक्ती दिली, बोलण्याची जी ताकद दिली, त्या शक्तीचा उपयोग जर आपण हरिनाम घेण्यामध्ये केला तर आपण देखील या प्रकारे सातत्याने हरिनाम घेण्यामध्ये मग्न राहू शकतो. आता हे जे सातत्याने हरिनाम घेणे आहे ते 16 माळा करण्याच्या पेक्षा 16 माळा ज्या करतात तर त्याच्या सोबत हे हरिनाम घेणं आहे. म्हणजे स्वयंपाक करताना असू द्या किंवा काही सब्जी कटिंग करताना असू द्या, इतर काही गाडी चालवताना असू द्या, तुम्ही जिवे वाटे भगवंताचा हरिनाम देखील घेऊ शकता. माळेवरती 16 माळा जप करतोच आपण, पण त्यासोबत ही देखील गोष्ट खूप गरजेची आहे. कारण किंवा का तर हरिनामामुळे आपलं हृदय हे निर्मळ व्हायला मदत होते. तर इथं या ठिकाणी असं दिलंय की या प्रकारे महात्मे जनांची जीवा सतत हरिनामानेवर हरिनाम त्यांच्या जीवेवरती नृत्य करत असतात. याचा अर्थ काय की हरिनामाचा गुणगौरव सतत त्या व्यक्तीकडून होत असतो. आता नामानंतर येते रूप. नाम रूप गुण लीला या ओळीने येत असतात. ह्या भगवंतांपेक्षा अभिन्न आहे. आता नामानंतर काय येते की भगवंताचे सुंदर रूप, सच्चिदानंद विग्रह आहेत भगवंत. तर भगवंतांच्या या सुंदर रूपाचे गुणगान करणे, त्याच्यानंतर भगवंताच्या ज्या रूपावरती आपलं ध्यान केंद्रित करणं हे देखील खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर येतं नाम रूप गुण. याच्यानंतर भगवंताचे जे सुंदर असे दैवी गुण आहेत, तर त्या दैवी गुणांचं गुणगान करणे, की भगवंताच्या ज्या भक्तांसोबतच्या लीला आहेत त्याच्यामधून भगवंतांच्या अनंत गुणांचं प्रदर्शन त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि भगवंतांचे एवढे अनंत गुण आहेत की अनंत शेष जरी त्यांच्याबद्दल सांगत राहिले सातत्याने तरी देखील ते पूर्ण होणे शक्य नाही, एवढे भगवंतांमध्ये अनंत गुण आहेत. बघा, म्हणजे क्षणाक्षणाला जर आपण भगवंतांच्या नामावरती आपली
नामाला आपल्या जीवेवरती नृत्य करू दिले, त्याच्यानंतर चिंतन सतत भगवंतांच्या लीलांचं केलं, तर ती एक प्रकारे आपला तो क्षण जो आहे तो पूर्णपणे कृष्ण भावनाभावित झाला असं आपण म्हणू शकतो. तर भगवंतांच्या रूपाचे गुणगान करणे, त्याच्यानंतर येतात भगवंतांच्या लीला, गुणानंतर येतात लीला. तर भगवंतांच्या लीलांचं गान करणे आणि महात्मा जन हे सदैव भगवंतांच्या नाम रूप गुण लीलांचे वर्णन करण्यात, त्यांचं गुणगान करण्यात, त्यांचा गौरव करण्यात, इतरांना ते सांगण्यामध्ये नेहमी व्यग्र असतात. आता नाम हे श्रीकृष्णांचे नाव जे आहे ते भगवंतांपेक्षा अभिन्न आहे. त्यामुळे जेव्हा महात्मे जन नामस्मरण करत असतात, भगवंताचं नाव जिभेवरती घेत असतात, तर त्यावेळेला भगवंतांच्या सानिध्यामध्ये ते असतात. म्हणजे आपण जे म्हणतो की पर्सनल टच, तसा भगवंतांचा प्रत्यक्ष संघाचा तो अनुभव त्या लोकांना होत असतो. आणि इथं स्पष्टपणे म्हटलंय की ब्रह्मज्योतीवर भगवंतांच्या निर्विशेष रूपावर जे लोक आसक्त आहेत त्यांना भगवद्गीतेमध्ये महात्मा असं वर्णिण्यात आलेलं नाही. हे पण गोष्ट प्रभुपाद या ठिकाणी स्पष्ट करतात. तर काही श्लोकांमध्ये ना, आपण भगवद्गीतेच्या काही श्लोकांमध्ये वाचलेला असेल किंवा वाचू शकतो की अशा व्यक्तींचं वर्णन तर दुरात्मा म्हणून करण्यात आलेलं आहे. कारण ते योग्य रीतीने भगवंतांच्या रूपावरती, जे भगवंताचं सच्चिदानंद रूप आहे, ते सोडून इतर गोष्टींवरती त्यांचं ध्यान केंद्रित केलेलं असतं. मग इथं असं म्हटलं गेलंय, प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये सांगितलं की श्रीमद भागवतात वर्णन केल्याप्रमाणे विष्णूंचे कीर्तन करणं, स्मरण करणे या विविध भक्तिमय प्रक्रियामध्ये महात्मा सदैव युक्त असतो. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम, या प्रकारच्या नवविधा भक्तींचं वर्णन भागवतामध्ये करण्यात आलेलं आहे. तर त्याची जी सुरुवात आहे या नवविधा भक्तीमुळे आपली जी भक्तिमय प्रक्रिया आहे ती खूप छान रीतीने आपण अनुभवू शकतो आणि खूप छान रीतीने त्या प्रक्रियेच्या मार्फत आपण आपली प्रगती करू शकतो. त्याच्यामुळे या नवविधा भक्तीवरती खूप जोर देण्यात आलेला आहे. तर त्याच्यानंतर येतं ते की भगवंतांचं जे स्मरण आहे ते कशा पद्धतीने केलं पाहिजे. आणि आपण बघितलं की ह्या ज्या नवविधा भक्ती आहेत त्या नवविधा भक्ती मधलं एक जरी अंग एखाद्या व्यक्तीने दृढतेने त्या गोष्टीचं पालन केलं तर ती व्यक्ती देखील महात्मा बनू शकते. बघा, प्रल्हाद महाराजांचं उदाहरण आपण बघितलं गेल्या वेळी, अनुभव तुम्ही खूप छान स्टोरी सांगितली की त्यामध्ये आपण बघू शकतो की स्मरणाने प्रल्हाद महाराज हे महात्मा बनले, भगवंताच्या स्मरणाने. म्हणजे सदैव त्यांना ते भगवंताचं स्मरण असायचं. तर प्रत्येक जे भक्तिमय अंग आहे तर त्या अंगाचे एक एक आपण म्हणू शकतो की त्या अंगाच्या मार्फत व्यक्ती ही महात्मा बनलेली आहे. आता आपण बघू शकतो कीर्तन कोणी केलं त्याच्या महात्मे कोण आहेत. कीर्तन हे शुकदेव गोस्वामींनी केलं. त्याच्यानंतर श्रवणम कोणी केलं तर हे जे भागवताचं श्रवण केलं परीक्षित महाराजांनी, ते भगवंताच्या कथा ऐकून महात्मा बनले. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, ही जी प्रक्रिया आहे ही खूप सुंदर आहे आणि अतिशय छान पद्धतीने प्रभुपाद या ठिकाणी आपल्याला या प्रक्रियेबद्दलचं मार्गदर्शन देखील करत आहे. तर आपण बघतोय की विष्णू स्मरणम नंतर भगवंतांच्या लीलांवर चिंतन करणे. तर विष्णू स्मरणात पादसेवन ही एक गोष्ट आहे. तर भगवंताची सेवा करणे, त्याच्यानंतर अर्चनम म्हणजे अर्चना करणे, भगवंतांना दिवा ओवाळणे, भगवंतांना त्यांचं पूजन करणे, अर्चविग्रहांना उदबत्ती ओवाळणे किंवा फोटो जर असेल आपल्याकडे प्रतिमा असेल तर त्याची पूजन करणे, फुले वाहणे, त्यांच्या चरणाशी आपण तुलसी वाहू शकतो, त्याच्यानंतर पाणी त्यांना अर्पण करू शकतो, या पद्धतीने भोग अर्पण करू शकतो. या सोप्या सोप्या पद्धतीने आपल्याला देखील भगवंतांच्या चिंतनामध्ये सदैव राहता येतं. ही जी गोष्ट आहे ही या श्लोकामध्ये आपल्याला कळून येते. कधी कधी कसं होतं ना, खूप मोठी उदाहरणं आपल्या डोळ्यापुढे असतात किंवा भागवतामधील जेव्हा उदाहरणं आपण वाचतो ती कशासाठी आहेत तर भगवंतांबद्दल प्रेम वाढवण्यासाठी. त्याच्यानंतर ही भक्तिमय क्रिया जी आहे ती आपल्या परीने आपल्या स्तरावरती आपण कशा पद्धतीने करू शकतो याचं मार्गदर्शन भगवद्गीतेमध्ये आपल्याला मिळत असतं. तर या वंदनम नंतर येतं भगवंतांना वंदनम, याचा अर्थ येतो की भगवंतांना प्रार्थना करणे, त्यांना वंदन करणे. प्रार्थना ह्या भगवंतांना अतिशय प्रिय आहे. बघा, एखाद्या व्यक्तीपुढे जर आपण आपलं मन व्यक्त करत असलो किंवा त्यांना सांगत असलो तर त्या व्यक्तीला देखील ते आवडतं.
त्याचप्रमाणे भगवंत हे सर्वोच्च व्यक्तिमत्व आहेत. त्यांना जेव्हा आपण प्रार्थना अर्पण करतो योग्य पद्धतीने, तर त्यावेळेस त्यांना देखील ते आवडतात, की अरे ही व्यक्ती मला एक व्यक्ती मानते, जवळची व्यक्ती मानते आणि ह्या व्यक्तीला आपल्याशी संबंध प्रस्थापित करायचा आहे, जेणेकरून आपण देखील भगवंताप्रती जे आपलं प्रेम आहे ते व्यक्त करू शकतो. त्याच्यानंतर आपल्या मनातलं जे भावना आहेत त्या भगवंतापुढे व्यक्त करू शकतो. यासाठी प्रार्थना अर्पण करणे खूप गरजेचं आहे. त्याला म्हणायचं वंदनम. आता दास्यम. दास्यम म्हणजे आपण बघतो की कशा पद्धतीने हनुमानजींनी भगवंताची सेवा केली, किंवा लक्ष्मी देवी देखील भगवंताची चरण कमल दाबत असताना त्यांची ती सेवा करताना आपल्याला दिसून येतात. या गोष्टींमुळे काय होतं की भगवंतांना आपलं जे रिलेशन आहे, भगवंत आपले स्वामी आहेत, आपण त्यांचे दास आहोत, या प्रक्रियेमध्ये आपण आपलं मन, आपले जे इंद्रिय आहेत ते गुंतवून ठेवतो. म्हणून आहे ना, ज्या सेवा आपल्याला मिळालेल्या आहेत सुदैवाने, तर त्या सेवा म्हणजे आपल्याला मिळालेली कृपा आहे भगवंतांची. आणि या पद्धतीने प्रभुपादांनी वेगवेगळ्या ठिकाणी इस्कॉनची जी मंदिरं स्थापन केलेली आहेत आणि त्या ठिकाणी विविध सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. का तर त्या व्यक्तीला, किंवा जी व्यक्ती इस्कॉन मध्ये आलेली आहे किंवा कृष्ण भावनाभावित होण्याच्या आशेने या प्रक्रियेमध्ये आलेली आहे, तर तिला सेवा करून तिची प्रगती करण्यासाठी आणि तिची इंद्रिय, मन हे भगवंताच्या चरणाशी केंद्रित करण्यासाठी मदत होणार आहे. त्याच्यामुळे विविध प्रकारच्या सेवांमध्ये आपण भाग घेतला पाहिजे आणि एकदम दृढतेने त्या सेवा करीत राहिले पाहिजे. आता याच्यानंतर येतं की संपूर्ण शरणागत आत्मनिवेदन, नवविधा प्रक्रियेमधलं. तर अर्थात आत्मनिवेदन म्हणजे भगवंतांच्या चरण कमळावर पूर्णपणे शरण जाणे. याचं बळी महाराजांचं उदाहरण भागवत मध्ये खूप सुंदर रीतीने दिलेलं आहे. तर याच्या डिटेलमध्ये आपण जात नाहीये, परंतु आता या प्रक्रिया ज्या आहेत, प्रभुपादांनी बघा किती छान पद्धत आपल्याला दिलेली आहे, की छान त्यांनी मंदिरं उभारली आहेत आणि सुरुवातीपासून अगदी मंगलाचरण पासून एक आपल्याला डिझाईन करून दिलेलं आहे प्रभुपादांनी, की या सगळ्या प्रक्रिया कशा पद्धतीने मंदिरामध्ये आणि आपल्या घरामध्ये देखील आपण पूर्ण करू शकतो. की मंगलाचरण दिलेलं आहे, सकाळी भगवंतांची आरती आपण करू शकतो, त्याच्यानंतर हे पण करू शकतो की अर्चनम हे देखील आपण याच्यामध्ये करू शकतो, त्याच्यानंतर नामजप आपण करू शकतो, त्याच्यानंतर भागवत श्रवण करू शकतो, भगवंतांना भोग अर्पण करू शकतो, मंदिरामधल्या सेवा आपण त्या भावनेने करू शकतो. म्हणजे हे वेगवेगळ्या रसांचं आदान प्रदान करण्यासाठीची जी शिकवण आहे ती प्रभुपादांनी या प्रकारच्या मंगलाचरण पासून या प्रोसेसमध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर महात्मे जन आहेत ते सगळे जण या प्रकारच्या नवविधा भक्तीच्या अंगे करण्यामध्ये, भगवंताची सेवा करण्यामध्ये व्यग्र असतात. तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद अशा खूप सुंदर दिलेले आहे तात्पर्यामध्ये, की अशा महात्मेजन 5 दिव्य रसांपैकी कोणत्याही एका रसामध्ये भगवंताचे सानिध्य प्राप्त करण्याचा त्यांचा दृढ निश्चय असतो. तर या श्लोकामध्ये दृढता ही जी आहे ही खूप महत्वाचे अंग आहे आपल्या भक्तिमय प्रक्रियेमध्ये. त्याच्यावरती आपला ठाम विश्वास बसतो. तर हे अंतिम लक्ष प्राप्त करण्यासाठी तो आपल्या सर्व मानसिक, शारीरिक आणि वाचिक क्रिया भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये करण्यामध्ये तो युक्त असतो. यालाच परिपूर्ण असं कृष्ण भावना असे म्हणतात. तर तो महात्मा त्याच्या उद्देशाबद्दल किंवा त्याच्या ध्येय प्राप्तीबाबत अतिशय दृढ असतो. तर सातत्याने आणि विचलित न होता तो पूर्णपणे फोकस्ड असतो त्या गोष्टीवरती, की आपल्याला हे अंतिम ध्येय जे आहे ते प्राप्त करायचं आहे आणि त्याच्यासाठी मला काय काय करणं गरजेचं आहे, तर ते प्राप्त करण्यासाठी सतत तो प्रयत्नशील असतो. तर प्रयत्न हे आपल्यासारख्या जे साधक भक्त आहेत किंवा जे कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्याची इच्छा करतात ना मैत्रिणींनो, त्यांच्या जीवनामध्ये अतिशय अतिशय महत्वाचे आहेत. तर साधी गोष्ट आहे बघा तुम्ही, की एखाद्या व्यक्तीला रनिंग मध्ये जर मेडल मिळवायचं असेल तर तिचा दररोजचा सराव आपण बघू शकतो. ती कशा पद्धतीने सराव करते, त्याच्यानंतर कशा पद्धतीने ती फिट राहण्याचा प्रयत्न करते, आहार कशा प्रकारचा घेते. हे जर साध्या एखाद्या खेळाडूचं उदाहरण घेतलं ना आपण, तर त्याच्यावरून आपल्याला शिकता येतं. मग हे जे आपण ध्येय धरतोय मनामध्ये, की आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची, भगवंताचं प्रेम प्राप्त करायचंय, तर ही जी गोष्ट आहे ते प्राप्त करण्यासाठी आपण देखील प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे.
आणि त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध आहे, त्याचा आपण निश्चितच लाभ उठवला पाहिजे. आता आपण तसं जर बघायला गेलं तर कलियुग आहे, तर कलियुगामध्ये डिस्ट्रॅक्शन्स किंवा लक्ष विचलित करणाऱ्या असंख्य अशा गोष्टी असणारच आहेत. हे सत्य आहे, ही वस्तुस्थिती असणारच आहे की लक्ष विचलित करणाऱ्या किंवा आपलं चित्तभंग करणाऱ्या अशा गोष्टी सतत असणारच आहेत. तरी देखील आपण आपल्या ध्येयासाठी काय प्रयत्न करतो, किती दृढनिश्चयी आहोत, ही गोष्ट जी आहे ना, ही खूप महत्वाची आहे. आणि दृढतेमुळेच आपण भक्ती मार्गाचे आचरण व्यवस्थितपणे करू शकतो. याचमुळे आपण भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती देखील करू शकतो. आणि याच जन्मामध्ये एखाद्या व्यक्तीने जर ठरवलं ना की खरोखर मला ह्या इतर गोष्टींमध्ये कसलाही रस न घेता आपल्याला भक्ती मार्गाचं आचरण करून योग्य ते मार्गदर्शनाखाली कशा पद्धतीने याच जीवनामध्ये, याच मनुष्य जीवनामध्ये आपल्याला जर कृष्ण प्रेम प्राप्त करायचं असेल, जे प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्वाभाविक आहे, त्याच्या वरती फक्त आपल्या अनर्थांचं, आपल्या कल्मशांचं आवरण आहे, ते आवरण हरिनामाने नष्ट होणार आहे, ते आवरण गुरुकृपेने नष्ट होणार आहे. आणि ते कृष्ण प्रेम आपल्या हृदयामध्ये जागृत करायचं असेल आणि याच जीवनामध्ये आपल्याला ते प्राप्त करण्याची आपली इच्छा असेल आणि त्याच्यासाठी प्रयत्न करण्याची आपली दृढता असेल, तर निश्चित मैत्रिणींनो, तो विश्वास या श्लोकामधून आपल्याला येतो की अशी व्यक्ती देखील त्या पदाला प्राप्त करू शकते, दृढतेने केवळ आणि प्रयत्नांती. तर आपण जर आपली काया वाचा मनसा कृष्ण कथेमध्ये, कृष्ण नामामध्ये आणि कृष्ण सेवेमध्ये जर आपण स्वतःला एंगेज केलं, तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात. आता आपण मागे पण पाहिलं की प्रत्येकाकडं शरीर जे आहे ते शरीर म्हणजे काया आहे ती भगवंताच्या सेवेसाठी वापरली पाहिजे. वेगवेगळ्या सेवांमध्ये आपण वेगळं असले पाहिजे. माइंड आपलं जे मन आहे ते भगवंतांच्या चिंतनावरती, स्मरणामध्ये वेगळं केलं पाहिजे. वर्ड्स आपण कृष्णांबद्दल बोललं पाहिजे. इतर गोष्टीच चर्चा करण्यापेक्षा आपण जे ऐकलंय, जे वाचले किंवा आपलं जे हरिनामे घेणं, ह्यासाठी आपण आपल्या वाचेचा म्हणजे जीवेचा उपयोग केला पाहिजे. म्हणजे बीएमडब्ल्यू जे मागच्या वेळेला देखील आपली चर्चा झाली होती की प्रत्येकाला भगवंतांनी बीएमडब्ल्यू दिलेली आहे, बॉडी, माइंड आणि वर्ड्स. तर त्या बीएमडब्ल्यूचा उपयोग आपण भगवंतांकडे, भगवंताच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी वापरणार आहोत की एखाद्या दुसऱ्या गोष्टीसाठी. जसं शेतकऱ्याला एखादी मोठी गाडी दिली त्यांनी तो नांगरणीसाठी वापरली, तर पुन्हा तो गाडीवाला त्यांना देणार नाही. त्याचप्रमाणे मनुष्य देह जो आहे, बीएमडब्ल्यू जे आपल्याला मिळालेले आहे, ते केवळ आणि केवळ भगवंतांच्या चिंतनासाठी, भगवंताच्या सेवेसाठी आणि भक्तांच्या प्रसन्नतेसाठी आणि कृपा प्राप्त करण्यासाठी आपण वापरली पाहिजे. हे याच्याबद्दलची दृढता आपल्या मनामध्ये असली पाहिजे. तर आत्मा आणि याच्या बरोबर आपला जो आत्मा आहे त्याच्याशिवाय आपल्या आत्म्यालाही प्रसन्नता मिळणार नाही. कारण आत्म्याची भूक आहे भगवंताची भक्ती. आणि आपल्या आत्म्याला जर भगवंतांपर्यंत पोहोचवायचं असेल, जिथं त्याचं खरं घर आहे, त्यासाठी या शरीराचा माध्यम म्हणून आपण उपयोग केला पाहिजे. आणि योग्य मार्गदर्शनाखाली आणि भक्तांच्या संघामध्ये या सर्व गोष्टी शक्य होऊ शकतात. सतत हरिनाम घेणे आणि भगवंताच्या सेवेत, चिंतनात सदैव मग्न असणे यासाठी दृढतेची अत्यंतिक आवश्यकता आहे. आता या दृढतेच्या परीक्षेमधील एक परीक्षा मैत्रिणींना सगळ्याच जणांना अनुभव असते. निर्जल एकादशी आपण करतो, म्हणजे फास्टिंग आणि फिस्टिंग या दोन्ही गोष्टी देखील या प्रक्रियेमध्ये खूप महत्वाच्या आहेत. तो उपवास, आता उदाहरणार्थ एकादशीचा उपवास करायला सांगण्यात येतो. जन्माष्टमी, बलराम जयंती, राधाष्टमी, त्याच्यानंतर प्रभुपादांचा अपीअरन्स डे, डिसअपीअरन्स डे, असे वेगवेगळे किंवा गुरु महाराजांचा अपीअरन्स डे, या सगळ्या प्रकारचे उपवास आपण करतो. तो उपवास याचा अर्थ काय की उप म्हणजे भगवंतांच्या समीप राहणे, उवास म्हणजे जवळ राहणे. तर आपण यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमुळे देखील आपल्याला निश्चय जो आपल्यामध्ये आहे, तर त्या निश्चयाला अधिक काय म्हणतो खत पाणी घालण्याच्या या गोष्टी आहेत. तर भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी, कृष्ण भावनेची प्रॅक्टिस करण्यासाठी आणि भक्तिमय क्रियेचे आचरण करण्याबाबत आपण दृढ निश्चय असतो जेव्हा आपण अशा प्रकारचे उपवास करतो. बघा ना तुम्ही की ज्या वेळेस आपण निर्जला एकादशी करतो, तेव्हा आपण एक भक्तांच्या संघामध्ये जर असोल आणि आपल्या मनामध्ये हे दृढता असेल की नाही मला हे करायचंच आहे, तर भक्तांच्या संघामध्ये आपण गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी सहज सुलभ होऊ शकतात.
तर एकादशी व्रताचं पालन करणं हे भक्तिमय प्रक्रियेतील किती महत्वाचं अंग आहे. आणि 15 दिवसांनी ही एकादशी येते आणि ही जी माधव तिथी आहे ती भगवंतांना अत्यंत प्रिय आहे. जो कोणी एकादशी व्रताचे पालन करतो त्याच्यावरती भगवंताची विशेष कृपा होत असते. आपण एका भजनामध्ये म्हटलं गेलं की माधव तिथी भक्ती जननी, म्हणजे ही किती महत्वाची गोष्ट आहे. आणि ही आपल्या दृढतेसाठी सुद्धा आणि दृढतेची परीक्षा बघण्यासाठी सुद्धा ही गोष्ट खूप आवश्यक आहे. तर फास्टिंग नंतर येतं फिस्टिंग. तर अर्थात कीर्तनम नामजप श्रवण करणे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. आता जेव्हा आपण महाराजांना एका जणांनी प्रश्न विचारला होता की तुमची स्वीट डिश कोणती आवडती स्वीट डिश आहे, परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांना प्रश्न विचारण्यात आला होता, तेव्हा त्यांनी सांगितलं की हरिनाम ही माझी आवडती स्वीट डिश आहे. बघा, हे जे महात्मेजन असतात किंवा शुद्ध भक्त असतात तर ते कशा प्रकारे भगवंतांच्या चिंतनामध्ये सदैव व्यग्र असतात. त्याच्यानंतर आता आपण विषय बोलत आहोत की फास्टिंग नंतर फिस्टिंग अर्थात कीर्तन, ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या इतक्या महत्वाच्या आहेत की हरिनाम घेणं, त्याच्यानंतर श्रवण करणं. श्रवण करणं ही आपल्या कानासाठी उत्सव असतो, श्रवणोत्सव असतो. भगवंतांच्या लीलांचं स्मरण करणं, भगवंतांच्या लीलांचं श्रवण करणं, त्याच्यानंतर भगवंतांच्या शुद्ध भक्तांबद्दल ऐकणं, हे आपल्या कानासाठी खरोखर एक उत्सव असतो. आणि भगवंताचं दर्शन घेणं, अर्च विग्रहांचं दर्शन घेणं, त्यांचं रूप सदैव मनामध्ये हे करणं, स्मरण करणं आणि भगवंतांच्या प्रत्येक अवयवावरती आपलं लक्ष केंद्रित करणं. भगवंताचे चरण कमळ किती सुंदर आहेत, त्यांनी कशा प्रकारे पायात पैंजण घातले, तुलसी पत्र कसे त्यांच्या चरण कमलाला लावले, त्याच्यानंतर त्यांचा शृंगार दर्शन घेणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे नेत्रांना आपल्या एक प्रकारचा उत्सव असतो, ज्याच्यामुळं आपली भक्तीमध्ये जी वाटचाल चालू आहे त्याच्यामध्ये दृढता येऊ शकते. तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्या भक्तिमय जीवनासाठी खूप आवश्यक आहे. जेव्हा आपण भक्तांच्या संघामध्ये असतो ना, तेव्हा अगदी जसा आता उल्लेख केला की निर्जल एकादशी सहज साध्य होऊ शकते. तर या नवविधा भक्तीमधील वंदनम ही प्रक्रिया जी आता वर्णन करण्यात आली तर ती किती सोपी आहे बघा मैत्रिणींनो. की भगवंतांचा फोटो तुमच्याकडे असेल किंवा अर्च विग्रह असतील तर त्याला फक्त आपण नमस्कार करायचा आहे, नतमस्तक व्हायचंय आणि पूर्ण दिवसामध्ये आपण उठता बसता येता जाता देखील प्रत्येक वेळेला भगवंतांच्या फोटो पुढे नतमस्तक होऊ शकतो. झोपताना जर आपण हरिनाम घेतलं आणि एखादा मंत्र म्हणला, मला आठवतंय नंदलाल प्रभूजीने एक श्लोक सांगितला होता की पूर्वेला तोंड करून आपण जर पंचतत्व प्रणाम केला तर पंचतत्व असं समजतात. चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू, अद्वैत आचार्य, त्याच्यानंतर श्रीवास ठाकूर, हे जे आहेत हे सगळेजण समजतात की ही व्यक्ती रात्रभर आपण झोपलेला असतो तर ह्या व्यक्तीने इतके तास मला नतमस्तक झालीये, माझ्या पुढे दंडवत केला, एवढे भगवंत कृपाळू आहेत. तर ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की साधी कृती जरी आपल्याला वाटत असली तरी ती किती अर्थपूर्ण आहे. आणि जर दृढतेने आपण या सगळ्या कृती केल्या तर आपल्याला भक्ती मार्गामध्ये खूप उच्चतर प्रगती करता येते. त्याच्यानंतर भगवंतांना आपण हे म्हणू शकतो की तव अस्मी, मी तुमचा आहे, मी तुमची आहे. ही जेव्हा भावना आपण भगवंतांपुढे व्यक्त करतो प्रार्थनेच्या स्वरूपामध्ये वंदनम करून, तेव्हा भगवंताला ती गोष्ट ना खूप आवडते. तर बघा, आपण रावणाची एवढी 10 डोकी होती पण एका डोक्याने त्याला बघ, राम राम वाट बघत होते की कधी हा मला शरण येतोय, कधी हा स्वतःची चूक कबूल करतोय, पण रावणाने यातलं काही केलं नाही. आणि त्याला एवढी 10 मस्तक मिळालेली होती, ते सगळी छाटली गेली श्रीरामांकडनं, भगवंतांकडून. एवढी तपश्चर्या रावणाने केलेली होती, किती हजारो हजारो वर्ष दृढतेने तपश्चर्या केलेली होती. त्याचा काय उपयोग झाला की तो नष्ट झाला, त्याचं राज्य गेलं, परत अजून त्याचं सगळं साम्राज्य, सगळं वैभव सगळं नष्ट झालं. परंतु बिभीषणाने तेच मस्तक भगवंतांपुढं झुकवलं आणि बिभीषण हा लंकेचा राजा झाला, प्लस भगवंतांना तो अतिशय प्रिय बनला. अजून देखील आपण बिभीषणाचं नाव घेतो. तर आणि एक भक्त म्हणून त्याचा गौरव झाला. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपलं जे खरं स्वरूप आहे ते भगवंतांचा आपण दास आहोत. दासानुदास आहोत, ही भावना आपल्यामध्ये दृढतेने एक रुजली गेली पाहिजे, जे स्वाभाविक आहे खरं बघायला गेलं तर. मग आपलं खरं स्वरूप आपण दास आहोत आणि भगवंत आपले स्वामी आहेत, तर त्यांची सेवा करणं हे आपलं परम कर्तव्य आहे.
आणि जेव्हा आपण आपल्या खऱ्या स्वरूप स्थितीला येतो ना, निज स्वरूपामध्ये जेव्हा आपण येतो, तेव्हा खरंच आपण खऱ्या अर्थाने सुंदर होतो. खऱ्या अर्थाने आपण हे आनंदी बनतो. आणि भक्तिमय प्रक्रियेमध्ये दृढतेने जर या गोष्टी केल्या तर खऱ्या अर्थाने आपण देखील शुद्धतेकडे वाटचाल करतो. तर या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या, अंतिमतः या ठिकाणी दुसऱ्या श्लोकामध्ये बघा इथं वर्णन केलेलं आहे की सांगितल्याप्रमाणे की भक्तियोगाचे आचरण सुसुखम कर्तुम अव्ययम. म्हणजे हा जो अध्याय आहे राजविद्या राजगुह्य योग, याच्यामधला दुसरा जो श्लोक आहे जो मैत्रिणीकडून तुम्ही ऐकलेला असणारच आहे, त्याच्यामध्ये दिले की सुसुखम कर्तुम अव्ययम, अर्थात अत्यंत सुखकारक असा हा मार्ग आहे आणि मनुष्याने कठोर तपश्चर्या करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी नाही. बघा आत्ताच रावणाचं उदाहरण दिलं की रावणाने किती कठोर तपाचं आचरण केलेलं आहे आणि बिभीषणाने मात्र सतत हरिनाम घेतलेला आहे, रामाचं स्मरण केलेलं आहे आणि किती सोप्या पद्धतीने त्यांनी भगवंतांपुढे शरणागती घेतलेली आहे बिभीषणाने. तर फार मोठे काही गोष्टी तपश्चर्या कठोर व्रताचं पालन करण्याची या मार्गामध्ये आवश्यकता नाही. आणि आपण जर एक कार्य केलं की निष्णात आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपले जीवन भक्तिमय होऊन व्यतीत करू शकतो आपण. आणि कोणत्याही अवस्थेत म्हणजे या ठिकाणी प्रभुपाद तात्पर्यामध्ये देतात की कोणत्याही अवस्थेत गृहस्थ असो, संन्यासी असो, ब्रह्मचारी असो आणि जगाच्या पाठीवर कुठेही आपण जरी राहत असलो तरी भक्तिमय योगाचे आचरण आपण करू शकतो आणि महात्मा बनू शकतो. तर या श्लोकामध्ये मैत्रिणींनो दृढनिश्चय हा किती महत्वाचा आहे आणि आपलं जे अंतिम ध्येय आहे की शुद्ध भक्तीकडे वाटचाल करणं, भगवंताचं प्रेम प्राप्त करणं, तर ही गोष्ट जर आपल्याला साध्य करायची असेल तर गुरूंचा आश्रय जो आहे, गुरूंचे मार्गदर्शन आहे ते आपण घेणं खूप गरजेचं आहे. आता आम्ही वाड्याला गेलो होतो, कृतज्ञता महोत्सव होता परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांचा. तर त्यावेळेला ना भक्ती विज्ञान स्वामी महाराजांनी एक सुंदर या कृतज्ञतेबद्दल बोलत असताना ना, महाराजांबद्दल बोलत असताना ना खूप सुंदर एक अॅनॉलॉजी सांगितली होती पद्मपुराणामधली. तर ते सांगतात की आपण जो जीवात्मा आहोत ते कमळाप्रमाणे आहोत. भगवंत जे आहेत ते सूर्याप्रमाणे आहेत. तर सूर्याचं प्रखरता ही जर बघितली तर ती सहन करण्यासारखी नसते, खूप तीव्र असू शकते. परंतु गुरु जे आहेत ते पाण्याप्रमाणे आहेत. जर त्या कमळाचं खऱ्या अर्थाने जर पोषण करायचं असेल तर ते पाणी किती गरजेचं आहे, अन्यथा त्या सूर्याच्या प्रकाशाने, त्या तीव्रतेने ते कमळ सुकून जाऊ शकतं. परंतु त्या पाण्यामध्ये ते कमळ छान रीतीने उमलून येऊ शकतं. त्याचप्रमाणे मैत्रिणींनो आपण जे आहोत त्या कमळाप्रमाणे आहोत. जेव्हा आपण गुरूंचा आश्रय घेतो, त्यांच्या वाणीचा आश्रय घेतो, तेव्हा खऱ्या अर्थाने ही भक्ती प्रक्रिया आपली उमलायला सुरुवात होते आणि आपण त्या प्रक्रियेमध्ये खूप छान पद्धतीने प्रगती करू शकतो. कारण भगवंत हे सर्वोच्च आहेत, त्यांना प्राप्त करणे हे आपल्यासारख्या साधारण व्यक्तीसाठी खूप कठीण आहे. आता परवाच दिवशी प्रभूजींच्याच लेक्चरमध्ये प्रभूजी सांगत होते की असं वर्णन करण्यात आलेलं आहे आचार्यांकडनं की एक वेळ चंद्र उष्ण होईल, एक वेळ सूर्य थंड होईल, सरस्वती मूर्ख बनू शकते एक वेळ, म्हणजे असं घडू शकतं, म्हणजे कदाचित. परंतु गुरूंशिवाय हरिप्राप्ती होणे केवळ केवळ आणि केवळ अशक्य आहे. म्हणून आपल्याला ना सतत मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, त्याशिवाय या गोष्टी घडणे शक्य नाही. तर या प्रकारे श्रीकृष्ण महात्मे जनांच्या विविध क्रियांचं वर्णन करताना आपल्याला दिसून येतात आणि या सर्व ऍक्टिव्हिटी इतक्या आकर्षक आहेत. बघा तुम्ही जर पूर्ण तात्पर्य वाचलं तर तात्पर्य खूप मोठं आहे म्हणून साठी वाचलं नाही, परंतु इतकं सुंदर तात्पर्य प्रभुपादांनी इथं दिलेलं आहे, इतकं आकर्षक आहे की आपल्यालाही तशा प्रकारच्या व्यक्ती बनण्यासाठीचं प्रोत्साहन या प्रकारच्या तात्पर्यामध्ये मिळतं. आणि एक गोष्ट खूप महत्वाची आहे यामधील की ती आपल्याला तशी इच्छा आपली त्या प्रकारची असली पाहिजे, ती ओढ आपल्याला असली पाहिजे की आपल्याला तसं बनायचंय. आपण आता ज्या स्तरावरती आहोत त्या स्तरावरनं आपल्याला त्या स्तरावरती जाण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला दृढतेची गरज आहे, त्याच्यासाठी आपल्याला संघाची गरज आहे, त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आपल्याला निश्चितच गरज आहे. तर तशी इच्छा आपल्याला आपल्या चित्तामध्ये निश्चितपणे असली पाहिजे आणि अशा प्रकारच्या भक्तियोगाच्या आचरण करणे
आणि सेवा माझ्याकडून देखील घडल्या पाहिजेत, या प्रकारची भावना आपण नेहमी मनामध्ये बाळगली पाहिजे. हा, आता तुम्ही बघा की किती गौरवाने भगवंत या ठिकाणी ना, किती गौरवाने या महात्मेजनांचं, या भक्तांचं वर्णन करताना दिसून येतात. हा, तर जर आपल्यालाही शुद्ध भक्त बनण्याची जर तीव्र आस मनामध्ये आपण जर धरली आणि आपण त्या पद्धतीने प्रयत्न करू लागलो, तर भगवंत देखील आपल्यावरती संतुष्ट होतील. आणि भगवंत संतुष्ट होणे यासाठीच आपण आपले जीवन असलं पाहिजे, हे मात्र निश्चित या श्लोकामधून आपल्याला कळून येऊ शकतं. तर परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज दृढतेबद्दल सांगताना, आता ही दृढता म्हणजे नेमकं काय हे देखील आपण समजून घेत आहोत. की महाराज सांगतात की टू डिस्क्रिमिनेट व्हॉट इज रॉंग अँड टू टू बी फोकस्ड ऑन द राईट इज कॉल्ड डिटर्मिनेशन. हा, योग्य व अयोग्य यामध्ये भेद करणे आणि योग्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे याला दृढ निश्चय असे म्हणतात. अर्थात परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांचा हा कोट जो आहे, तर आपण खरं आभारी असलं पाहिजे. अमृतगीतेच्या स्वरूपामध्ये हे सगळे कोट्स आपल्यापर्यंत मराठीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. नंदुलाल प्रभूजींचं मार्गदर्शन या संदर्भामध्ये आहे आणि खूप छान पद्धतीने आपण यासाठी दररोज जर हे अशा प्रकारचे कोट्स वाचले ना, खरंच मैत्रिणींनो, की गुरूंचं मार्गदर्शन काय असू शकतं आणि आपल्याला आपली चेतना चांगली ठेवण्यासाठी ह्या एक एक शब्दाचा किती दिवसभरामध्ये जर आपण त्याच्यावरती चिंतन केलं तर खूप उपयोग होऊ शकतो. शेवटी एक कथा जी सगळ्यांनीच ऐकलेली आहे, परंतु या श्लोकासाठी खूप उपयुक्त आहे, ती कथा घेऊन आपण या ठिकाणी थांबत आहोत. तर सगळ्यांनीच ही कथा ऐकली की एक टिटवी होती, एक चिमणी. तर तिची अंडी ती समुद्रामध्ये वाहिली गेली, म्हणजे त्या लाटेबरोबर गेली. तर ते त्या पक्षाने, त्या चिमणीने पाहिलं. त्याच्यानंतर ती अख्ख्या समुद्राला आव्हान देते आणि तिची जी छोटीशी चोच आहे, त्या चोचीने ते पाणी पलीकडे टाकण्याचा किंवा सुकवण्याचा तिचा प्रयत्न करते, कारण तिला ती जी पिल्ल आहेत तिची, ती हवी असतात तिला. तर हे करण्यामध्ये ती खूप दृढ असते. तर हे सगळं वरून जो गरुड हवेतून उडत असतो, तो गरुडजी पाहतात आणि ते पाहतात की त्यांच्याच पक्षी वर्गातली त्यांची एक बहीण जी आहे ती अशा प्रकारे समुद्राला सुकवण्याचा प्रयत्न करते. मग तिच्या मदतीला ते धावतात, तिच्या दृढ निश्चयामुळे ते मदतीला धावतात. आणि गरुड जे आहे ते भगवान विष्णूचे वाहन आहेत, त्यांची स्थिती खूप उच्च आहे, त्यांची शक्ती खूप अपरिमित आहे. तर ते समुद्राला सांगतात की तिची जी अंडी आहे ती तू परत दे, नाहीतर माझ्या पंखांनी मी तुला सगळा सुकवून टाकू शकतो, वाऱ्याने, त्या पंखांच्या वाऱ्याने ज्याच्यामध्ये सामवेद प्रगट होतात, तर त्या वाऱ्याने मी तुला सुकवून टाकू शकतो, एवढी शक्ती त्या गरुडामध्ये असते. तर ते त्या समुद्राला सांगतात की तिची अंडी तिला परत दे. मग समुद्र घाबरतो आणि आपोआप ती अंडी त्याच्या लाटेमध्ये समुद्र किनाऱ्यावरती येतात. तर या कथेमधून आपण हे शिकू शकतो की आपले प्रयत्न जरी छोटे असले, आपण जरी लहान असलो, एक भगवंतांचा एक छोटासा अंश असलो, आपली स्थिती जरी अगदी खालच्या स्तरावरची असली, तरी आपल्या मनामध्ये जर दृढ निश्चय असेल की भक्तिमय सेवा करण्याचा आणि भगवंतांचं प्रेम प्राप्त करण्याचा, तर ती जी इच्छा आहे आपली, ती जी आस आहे आपली, ती गुरूंमार्फत किंवा गुरूंच्या मार्गदर्शनाने, हे जे गरुड आहेत ते गुरूंप्रमाणे आहेत. गुरु आहेत ते गरुडाप्रमाणे आहेत की जे आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात आणि आपल्याला योग्य त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी, या भक्तिमय सेवेसाठी आपल्याला खूप 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 छान मार्गदर्शन, मोलाचं मार्गदर्शन करतात. आणि आपलं जे अंतिम गंतव्य आहे भगवंताची प्राप्ती, ते करण्यासाठी आपल्याला आणि महात्मे जन बनण्यासाठी आपल्याला देखील खूप प्रोत्साहित करतात. तर मैत्रिणींना, या श्लोकामधून आपण दृढता शिकू शकतो, या श्लोकामधून मार्गदर्शन कसं घ्यायला पाहिजे हे आपण शिकू शकतो, आणि या श्लोकामध्ये संघाचं महत्व देखील आपण शिकू शकतो. केवळ आणि केवळ आपली इच्छा त्या प्रकारची असली पाहिजे. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि जसं महाराज सांगतात की आपल्याला तो विवेक असला पाहिजे की योग्य आणि अयोग्य याच्यामधील भेद करण्याचा विवेक आपल्याला असला पाहिजे. तर तो विवेक आहे ना, ही भगवद्गीता जशी आहे तशी आपल्याला देत असते. आणि दृढ निश्चय होण्यासाठी निश्चितच अशा दृढ निश्चयी भक्तांचा संघ, आणि ज्यांना इतर गोष्टींपेक्षा भगवंताच्या सेवेमध्ये, भगवंताच्या नामामध्ये अधिक रस आहे, अशा भक्तांचा संघ जेव्हा आपण करू ना, तेव्हा आपण पण
योग्य दिशेने वाटचाल करू. तर हरे कृष्णा, खूप खूप धन्यवाद. आज खरं अनंगोपी माताजींनी हा श्लोक जास्त छान पद्धतीने सांगितला असता, परंतु त्यांनी मला सांगितलं की तुम्ही देत असला तर द्या. तर ठीक आहे, मी म्हणलं की श्लोक तर खूप छान आहे आणि त्या निमित्ताने काही श्रवण होईल, काही वाचन होईल. तर हरे कृष्णा, खूप खूप धन्यवाद. उद्याचा श्लोक देखील तुम्ही अटेंड करा, खूप छान असू शकतो. हरे कृष्णा. तर उद्याच्या श्लोकामध्ये अजून 3 वेगवेगळ्या ज्या पूजकांच्या स्तर आहेत ते भगवंत सांगत आहेत. हरे कृष्णा. थँक्यू सो मच. कोणाला काही प्रश्न? हेच होय ना ते. हरे कृष्ण. हरे हरी कृष्ण. बोल. हरे थँक्यू बोल. माताजी, नेहमीप्रमाणेच खूप छान लेक्चर, अगदी ऐन वेळेस तयारी करून दिलं. सेटिंग चेंज केलंय, कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि आजचं कालचं पण मी ऐकलं, आजचं पण मी ऐकलंय. खूपच छान प्रवचन आहे आणि ही मालिका अशीच चालू राहू दे म्हणून तुम्हाला शुभेच्छा. आणि सगळ्यांना त्याचा बोध त्याच्यातनं मिळतोच आहे आणि खूपच छान प्रवचन आहे ती रोजची जी आहे ती एक एक श्लोक घेऊन. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम आणि सगळ्यांना. दंडवत प्रणाम माताजी. खूप खूप धन्यवाद. तुमच्या शुभेच्छांची सगळ्यांना खूप गरज आहे आणि अशाच पद्धतीने आपण रोज एकत्र येत राहू माताजी. थँक्यू सो मच. येस येस, हरे हरे कृष्णा. हरे कृष्ण. हरे कृष्ण.